मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जे जे काही प्रश्न विचारायचे ते प्रश्न आपण आपल्याला विचारून बघू. आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची आपण त्या ठिकाणी भेट घेतली. या शिरूर लोकसभेतील मतदारसंघातील जे मुद्दे असतील, जे विविध प्रश्न असतील, त्या संबंधित काय आपण बाळासाहेबांशी चर्चा त्या ठिकाणी केली. आता याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये 2 शहर आहे, म्हणजे हडपसर म्हणजे पुणे नगरपालिका, इकडे पिंपरी चिंचवड म्हणजे भोसरी मतदारसंघ आहे. प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काही शास्त्रीकरणाचा प्रश्न असेल, काही प्रॉपर्ट्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावरती आम्ही बाळासाहेबांशी चर्चा केली. बाळासाहेबांना आज सरकारमध्ये मिळाले आहे, पण त्या माणसाच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे. म्हणजे कोणाला जर फोन केला तो राज्याचा कुठला मंत्री असेल, न्याय व्यवस्थेमध्ये जर कुणा अन्याय होणार असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये स्वतः धुरंधर वकील असल्यामुळे कुठलाही प्रश्न जर उभा राहिला तर त्यांची एक खूबी आहे की जसं आपण म्हणतो की कुणाला तरी राजाश्रय असला पाहिजे, पण ज्यांच्या आजोबांनीच राजाश्रय निर्माण करून दिला, ज्यांनी घटना या देशाची लिहिली, त्या माणसाला कायद्याच्या कचाट्यामध्ये कधीही कुणाचा फोन गेला तर बाळासाहेब आंबेडकरांचं नाव हे फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण काय करणार आहे याच्यापेक्षा प्रत्येक माणसाला ज्या ज्या ठिकाणी अडचण येणार आहे त्या त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. तुम्हाला खासदार कशासाठी व्हायचे? खासदार ते दोघांना कशासाठी व्हायचे मला माहित नाही, पण मला मात्र लोकांच्या ज्या समस्या आहेत, आताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलवण्यासाठी, ती परिस्थिती म्हणजे कुठेतरी माणसाने कुणाच्या तरी शब्दाला त्या ठिकाणी जाणलं पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाची जी पिळवणूक होतीये, कुठल्याही कार्यकर्ता जर कुठेही काम करण्यासाठी गेला तर आज प्रशासनामध्ये तळागाळापासून तर फार तुमच्या रेव्हेन्यूच्या प्रत्येक विंग्स मध्ये आपण पाहिलं तर दान दिल्याशिवाय तुमचं काम होत नाही. हे दुर्दैव आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा अजिबात वचक राहिलेला नाही. बच्चू कडू सारखा जर माणूस आला तर सगळे अधिकारी उभे राहतात आणि पटपट पटपट काम करतात. आजचे लोकप्रतिनिधी कुणाला तरी पोस्ट मिळवायची आहे, कुणाच्या तरी बदल्या करायच्या आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार करून त्या ठिकाणी लोकांच्या भावनेशी ते खेळत आहेत. त्याच्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. आणि तो वचक निर्माण करण्यासाठी गरीब जात समाज, जो गरीब समाज त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या हक्कांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या हक्केला ओढ दिली पाहिजे, त्याच्यासाठी मला खासदार व्हायचं. खासदार व्हायच्या आधी सगळे असंच बोलतात पोपटासारखे, नंतर खुर्चीवर बसले का सगळे विसरून जातात की गडगंज संपत्तीचे मालक होतात. मंगलदास बांधत नेमके कसे असतात? आता सगळेच मोठे मोठे बोलत नाही, अजून तुम्हाला व्हायचंय. त्याच्यामुळे माझा अनुभव नंतर विचारला 5 वर्षांचं नक्की सांगेल. तुमची भाषण ऐकलेली आपण भाषणात मी मिठू मिठू बोलतच नाही. लोकसभेमध्ये मागच्या वेळेला तुम्ही केलेली भाषण, मी भाषण केली ना, मी भाषण केली, सांगितलं आलं पाडणं, हे काही मिठू मिठूचं भाषण नाही, हे आव्हानाचं भाषण. छत्रपतींच्या भूमीमध्ये जन्माला आले, एखाद्याला आव्हान द्यायचं तर खुलं द्यायचं, उगाच पाठीवर वार करायचं पळून जायचं. दादा काय माझे दुश्मन नव्हते. एखाद्याची भूमिका घ्यायची, त्याची भूमिका शेअर करून घ्यायची, नाही तर भूमिकाच घ्यायची, नाही तर रात्रीचं एक, दिवसाचं एक, याला डोळा मार त्याला डोळा मार असले धोरणे मी करत नाही. एकदा विरोध ठरवला या तालुक्यावर पाहिलेलं आहे, मला त्याची किंमतही मोजायला लागली तरी मी त्याची कधी फिकीर बाळगली नाही. लोक माझ्यावर प्रेम करतात, मी निर्भयपणे लोकांच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी खासदार व्हायचं. या तिरंगी लढतीमध्ये विजयाचे दावेदार म्हणून आपण या निवडणुकीमध्ये कुठले प्रमुख मुद्दे मांडले? आता याच्यामध्ये असं आहे की आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्या खासदाराकडे पाहिलं तर त्यांचे गुण चांगले. ते आले की जय शिवराय म्हणतात, हसतात. लोकांना असं वाटतं की अरे छत्रपतीच्याच घरातला कोणतरी आलेला आहे. पण आता हे काय, ते अभिनेते आहे, त्यांना काही मर्यादा आहे, त्यांना रोज भूमिका बदलावी लागते कारण त्यांनी वर्षाने केलेला आहे. त्याच्यामुळे त्या बिचाराला अभिनेता म्हणून आपण त्यांना नाव ठेवणं काही बरोबर. शेवटी ती भूमिका त्यांना करणं काळाची गरज आहे. ते सांगायचे की 10 महिन्याला येणारा खासदार असू शकत नाही,
किती प्रगल्भ विचार आहे आणि त्या विचाराची समज होऊन त्यांनी खरं तर संसदेच्या पुढे गांधीजींचा पुतळा आहे तिथे बसून खरं लोकांना अपील केलं पाहिजे की मला मदत आहे, मी तुमची कामं केलेली आहे. त्यांनी लोकांच्या द्यायची गरजच नाही, कारण खासदार हा लोकांच्यात लागतच नाही असं आदरणीय जे आपले खासदार आहेत त्यांचं कायम स्टेटमेंट असतं. पण आता त्यांना काय झालं, भूमिका वटवण्यासाठी त्यांना तर खरं मी अपील करतो की तुम्ही इकडे येऊच नका, कारण तुमच्या इतका द्रष्टा नेता, तुमच्या इतकं केलेलं काम, तुमच्या इतकं लोकांच्यात जाणारा माणूस, हा जेवढे खासदार लोकसभेचे खासदार आहेत त्याच्यातला एकमेव देशातला खासदार आहे जो अमोल कोल्हेंनी केलेलं काम. गांधीजींच्या पुतळ्याच्या पुढे जर बसले तर त्यांना मतदान हा मतदारसंघ करू शकतो. ते घेणं देणं लोकांची परीक्षा पाहायला इथे येत आहे. त्यांना माझी सूचना आहे तुम्ही इकडे येऊ नका, कारण खासदार हा लोकांच्या मध्ये कधी नसतो, खासदार हा संसदेत असतो. आज जरी संसद चालू नसेल तरी तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत आहात. आता फक्त गांधीजींच्या पुतळ्याचे बसा. आता गोडसेंची भूमिका केली जाऊ द्या, काय फरक पडत नाही, कारण गोडसेंची भूमिका केली तर तुमचं कामच आहे भूमिका करणं. त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटण्याचं आम्हाला वाईट वाटत नाही. लोक तुम्हाला पाहतात की तुम्ही भूमिका करताय. उद्या तुम्ही औरंगाबादची भूमिका केली तर लोकांच्या मनात काही वाईट वाटणार नाही, कारण त्यांचा तो हेतू आहे, त्यांची ती भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते काम करावं आणि त्यांचं रिपोर्ट कार्ड बघा. ज्यावेळेस देशाचं 370 कलम रद्द होत होतं तेव्हा खासदारांना त्याला विचार आपण कुठे होतो, कारण 370 कलम रद्द होत असताना आदरणीय खासदार साहेब वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं लोकेशन आपण काढा. आता निवडणुकीत सविस्तर बोलणार आहे, आज काय बोलणं ते योग्य नाही, पण अत्यंत पारदर्शी कारभार करणारा गरीब, त्यांचं नेहमी एक वाक्य असतं, शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे, शेतकऱ्याचा मुलगा बा याच्या अगोदर खासदारकीची परंपरा आहे. आपल्याकडे खासदार झाले शेअर बाबा, काय लोकांच्या मध्ये असं, आपल्याकडे खासदार झाले बापूसाहेब, कुणाच्या मैतीला दहाव्याला कुणाला जी काय काम आहे सामाजिक बांधिलकी जपून लोकांचं हित जपलं पाहिजे ही भावना त्यांची. आपले किसनराव खासदार झाले बांधगिल साहेब, विचार आहे लोक त्यांना म्हणायचे आला, म्हणजे त्यांना एक वेगळी उपमा होती, 10व्या म्हणायचे, कुणी काहीतरी 10व्याचा खासदार म्हणायचे, पण ते विचारे आयुष्यभर लोकांची वृतस्थ राहिली, लोकांनी त्याला मतदान. आणि जर कुणी म्हणत असेल की मी असं आहे मी तसं आहे, तर या लोकशाहीमध्ये सखा पाटलांचा सुद्धा पराभव झाला. साध्या एका कामगाराने जॉर्ज फर्नांडिस सारख्या माणसाने त्यांचा पराभव केला आणि एक आख्यायिका निर्माण झाली की सखा पाटील करू शकतो. इंदिरा गांधींना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे फार वरती जाऊन आभाळाला लाथा मारण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांच्या गरिबाचा अश्रू पुसला ना. आज तुम्ही लोकांच्या देताय, लहान मुलगा दिसला त्याची टोपी घेताय, म्हातारी दिसला तिला आवडताय की आजी बी कसा आहे. मग इतका चांगुलपणा जर तुम्हाला इथे बसून वाटत नसेल आणि संसदेच्या दारात वाटत असेल तर मग आता तुम्ही लोकांच्यात येणं म्हणजे तुमच्या दृष्टीने तुमची प्रतिमा नवीन होणार आहे. आता तुम्ही भूमिका करा, तुम्ही गांधीजींच्या तिथे बसा, तिथं त्या ठिकाणी पाप साधन करा की सांगा मी गोडशांची भूमिका केली, परत करणार नाही. गांधीजी सुद्धा वरून त्यांना आशीर्वाद देतील. त्याच्यामुळे त्यांनी लोकांच्यात न येता त्यांनी तिथे काम करणं ही काळाची गरज आहे. 15 वर्ष महामार्गावरची वाहतूक अपयशी ठरलेले, आपला काय अजेंडा आहे? याच्यामध्ये मी मंगलदास बांधव लगेच खासदार लगेच ब्रिज केलं अशी काही परिस्थिती नाही, पण ह्यांनी केलं काय याच्यापेक्षा या देशामध्ये रस्त्याचा जाळा विणणारा माणूस म्हणजे गडकरी, ज्या माणसाने अत्यंत चांगल्या पद्धतीने या देशामध्ये रस्त्यांची कामं केलेली आहेत. सर्व कुठल्या पक्षामध्ये जर असेल ज्या माणसाने काम केलं त्याला कधीतरी काम केलं म्हणलं पाहिजे. मग आज आपल्याकडे 3 मजल्याचा पूल ते करतायत, ब्रिज करतायत, ओव्हर ब्रिज करतायत की लोकांचं याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जी अडचण होती त्यांचे कोंडमारा होतोय ते सुटण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी वस्तुस्थिती केलेली आहे. आता ह्या दोघा आमदारांना त्यांचे फोटो लावताय ना, कसं म्हणणार की मी केले. प्रत्येक वेळेस राजकीय भूमिका बदलत गेल्या, विचारांना श्रेय सुद्धा घेता येईल ना की आता मी काय म्हणू, गडकरी का म्हणू. आणि भाजपची अवस्था अशी झाली की सगळं त्यांचं आहे पण माणूस त्यांचा नाही. त्याच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली की आता करायचं काय ही भूमिका आहे. आणि मी ज्यावेळेस खासदार होईल त्यावेळेस मला एक माहिती आहे की तुमचा न्यूशन व्हॅल्यू हा असलाच पाहिजे. तुम्हाला कुठल्याही नेत्याला तुमची भिडण्याची हिंमत असली पाहिजे, तुमचा प्रश्न मांडण्याची हिंमत असली पाहिजे. बेळगाव कधीच बंधारे झाला नसते. तुम्ही आज बेळगावचा चंबा बंधारे केंदूर पासून तर तळेगावपर्यंत मंगलदास बांधले केले. जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष होतो, खालून आवाज दिला तर तिथले असणारे हे कुठे तिथं असणारे एक्झिक्युटिव्ह ते पळत यायचे, करून घेतो बाबा
करून घेतली. त्याला सत्ता लागते असं काय, तुमच्या दम लागतो. तो दम लोकशाहीमध्ये लोकांनी मला दिलेला आहे आणि ती ऊर्जा मी लोकांच्यासाठी काम करणार. मंगलदास बांगर याच्यात दम किती आहे माहिती आहे? आज शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. दुधाला बाजारभाव नाही, कांद्याची निर्यात थांबलेली आहे. प्रश्न मला कसे लावणार? आजपर्यंत मी काय बोलू शकत नाही, पण याच्या अगोदरच्या खासदारांनी ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जसा निवडणुकीचा आक्रोश सुरू झाला आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आक्रोश यात्रा सुरू झाली आणि सर्वसामान्य माणसाच्या आक्रोशासाठी त्यांनी खूप आक्रोश केला की निर्यात थांबली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे घेऊन आले. पण आदरणीय खासदार साहेबांची ती पण भूमिका असू शकते, कारण ते शेवट अभिनेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेशी आपण फार समरस व्हावं असं मला वाटत नाही. तर त्यांचा अपमान आहे. हा, थिएटरमध्ये जाणार असेल तर त्यांचा चित्रपट पाहिला पण सगळे 2 रुपये खर्च करू, ती त्यांची भूमिका आहे. कारण भूमिका अशी असावी, ते छत्रपतींच्या बाबतीत सांगतात. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता 1962-63 अप्रॉक्सिमेटली काहीतरी, त्यावेळेस पिक्चर आलेला होता आणि त्याच्यामध्ये भूमिका केली होती, ज्या माणसाने भूमिका केली ते विष्णुपंत पोगणीस म्हणून त्या ठिकाणी ते तुकोबरायांची भूमिका त्यांनी केली. ती भूमिका ज्यावेळेस त्यांनी केली तो चित्रपट एवढा भयंकर चालला की लोक गावाच्या गाव त्या ठिकाणी त्या थिएटरला जायची आणि भूमिका पाहायची. हे सगळं होत असताना ज्या वेळेस इतके पैसे त्या चित्रपटाला ज्याने प्रदर्शित केलेलं होतं, तो डायरेक्टर होता, त्यांना मिळाले आणि मग त्यातली काही रक्कम घेऊन ते विष्णुपंत पोगणीसारखे गेले. म्हणजे हे पैसे घ्या, हे पैसे घ्या म्हणल्याच्या नंतर ते म्हणजे मला पैसे. दिग्दर्शकाला वाटलं अरे आपल्याला खूप पैसे मिळले हे यांच्या लक्षात आलं नाही आणि आपण त्यांच्याशी प्रार्थना करतोय. त्यांनी अजून जास्तचे पैसे घेतले आणि विष्णुपंत पोगणीसारखे गेले आणि त्यांनी ते पैसे देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विष्णुपंत पोगणीसांनी जे त्यांना उत्तर दिलं ते अप्रतिम आहे. आजही तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकोबराय गेल्याच्या नंतर पुष्पप्रमाणे तुकोबराय गेले, पण तत्कालीन त्यांचे फोटो कुठेही मिळले नाही. आजची जी ती प्रतिमा आहे ती प्रतिमा विष्णुपंत पोगणीसांची. ते म्हणले अरे मी ज्या देहावरती ज्याने सांगितलं की बरे झाले निघाले दिवस, त्या माणसाने सर्वस्व त्याग केला, सर्व पैसे दान करून टाकले आणि लोकांच्या मध्ये गेला आणि तुकाराम झाला. आज एवढे मोठे लाखो रुपये त्यावेळेस घेऊन आलेल्या त्या दिग्दर्शकाला विष्णुपंत पोगणीसांनी सांगितलं मी भूमिका केली ती तुकारामाची केलेली आहे, त्याच्यामुळे मी ती तुकारामाच्या भूमिकेत पैसे स्वीकारणार नाही. आणि आपले खासदार त्यांच्या तर आपण भूमिका सगळ्यात पाहिलेल्या आहे. कुणाकडे जायचं म्हणलं तर त्यांना माहिती होतं आपण जर लगेच तसेच गेलो तर लोक आपला आदर ठेवणार नाही. मग ते ठराविक एक पावती करायची, रक्कम करायची. ती रक्कम सुद्धा माझ्याकडे सगळ्या आहेत, कुणाकुणाकडून किती पैसे घेतले त्याची सुद्धा स्टेटमेंट मी देणार आहे. पण मला त्याच्यात जायचं नाही. कदाचित ती त्यांची भूमिका असू शकते, त्यांनी ती करावी. प्रोफेशनल त्यांनी व्यवसाय करावा, कारण व्यवसायाशी कुणी सुद्धा तुम्ही हितगुज करू शकत नाही किंवा त्यांना चुकीच्या मार्गाने तुम्ही बोलू शकत नाही. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणार असेल तर त्याच पावित्र्याने तुम्हाला समाजामध्ये यावं लागेल आणि तुम्हाला छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणं अजिबात सुद्धा तुम्हाला ते शक्य नाही किंवा ती तुमची पात्रता नाही. तुम्ही जरूर हिरो आहात, जरूर अभिनेते आहात, अजून त्याच्यापेक्षा चांगले अभिनेते आहात. तुम्ही अफजल खान होऊ शकता, तुम्ही काही होऊ शकता, तुम्हाला काही अडचण नाही, कारण तुम्ही अभिनेते आहात. जी भूमिका तुम्हाला करायची ती करा, लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या मनाची प्रार्थना करू नका, एवढेच मला त्यांची इच्छा आहे. बांगर साहेब तुमचं वक्तव्य प्रभुत्व आहे, मुद्दा तसाच राहिला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कांद्याची निर्यात थांबली, दुधाला बाजारभाव नाही, तुम्ही खासदार झाले ते प्रश्न सोडवणार कसे? तुम्हाला दिसणारच नाही, सोडायचा काय प्रश्न? शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? दिसणारच नाही प्रश्न. म्हणजे कांद्या निर्यात चालू झाली असेल दिसणारच नाही. शेतकरी जिथं अडचणी तिथं मंगलदास बांगर हजर. मी लाल मातीतला माणूस आहे, मला काम काय आणि पैसे कमवायचा विषय नाही. माझं गरीब आहे पहिल्यापासून, पैसे कमवून मी राजकारण झालं. राजकारणात तुम्ही पैसे नाही कमवत, त्याच्यामुळे तुमची जी संकल्पना आहे त्याला मी थोडा छेद देतो आणि ज्या पद्धतीने आपल्याला राजकारण करायचंय हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं तुम्ही करतच राहा. तिरंगी लढतीमध्ये मतविभागणीचा फायदा आपल्याला होईल असं आपल्याला वाटतं नाही. आता याच्यामध्ये असं आहे, मत विभागणी म्हणजे जो अंडरकरंट म्हणतो की आतली जी भूमिका असते, आतली जी भावना आहे लोकांची, जे विद्यमान खासदार होते त्यांना भूमिकेमुळे किंवा अन्य काही त्यांच्या कारणामुळे, कारण जेवढे काही लोकप्रतिनिधी होते त्या लोकप्रतिनिधी त्यांनी केलेली मदत ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाही शकले हे आज आपल्याला दिसतंय.
आणि त्यांना किती मतं पडतील, ह्यांना किती मतं पडतील, तुला बहुजन आघाडीची किती मतं पडतील, तुम्ही कसं विश्लेषण करणार आहे याच्यापेक्षा तुम्ही कधीच घडलेलं नाही. आणि जे घडलेले त्यांना बिचाऱ्यांना ह्या पक्ष प्रक्रियेमध्ये रोज उड्या खायला लागल्या. त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना सारखी उडी मारायला लागली. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना उडी मारलं शक्य नसतानाही यांनी त्याला उडी मारायला लावली त्या बिचाऱ्याला. आणि उडी मारून 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 अक्षरशः त्या माणसाला यांनी नको केले. आणि आज परत तो माणूस मतं मागणार. त्या दोघांनाही मी कष्टमय जीवन जगण्यासाठी किंवा जगन त्यांनी तसं जगावं नाही, म्हणजे कष्टमय जीवन त्यांच्या वाट्याला नका देऊ. माझ्यासारखा कार्यकर्ता आहे, पहिलवान वेगळे आहे, अजून 2-4 किलो वजन टाकलं तरी मी चालणारा वेगळे. त्यामुळे त्यांना मला असं वाटतं की लोकशाही दोघांना त्रास देऊ नका. मुलगातच पाटील लाल पाटील पहिलवान आहेत. आम्ही कोल्हे असं म्हणतात की बाबा खासदारांनी दिल्लीत फिरायचं नसतं, दिल्लीत करायचं असतं. आठवड्यामध्ये संपूर्ण मतदारसंघाच्या पायाखालून मी घातलेला आहे. त्यांनी मागच्या वेळेला काय काय वल्गना केल्या, माझ्या मतदारसंघात कोणी उभं राहिलं तर कोण कसं केलं ते असं बोललेलं. त्याच्यामध्ये वेगळे पण मंगलदास बांधले यांच्यामध्ये काय पाहायला मिळेल. सर्वसामान्य मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं, त्यांना का नाकारावं. आता याच्यामध्ये सहाही तालुक्यामध्ये म्हणजे मी राहिला हडपसरला आहे, कात्रज पासून माझा संपर्क आहे. त्यांनी का स्वीकारावं आणि मी का व्हावं याच्या प्रश्नाचं उत्तर मी एवढंच सांगेन की आता ह्या दोघांना जे अनुभव आहे त्यांचे अनुभव लोकांना आहे, लोकांचे अनुभव त्यांना आहे. आता एवढा अनुभव झाला मला असं वाटतं की थोडं थांबलं तरी काय अडचण नाही. ते भैरवांची कविता आणि जनपळ घर म्हणतील हा या हे कोण जाता राहील काय काय, थोडं थांबायला मी शिकलं पाहिजे की आपल्याला संधी दिलेली आहे लोकांनी. आता चला नव्या जगाचा नवा पिढीचा निवडू बघू, याला संधी देऊ, हा काय करतोय काय जीवन आपली याचा संधी लोक देतात आणि ती लोक देतीलच. आता त्याच्यामुळे मी ते लढण्याच्या आणि बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये मराठा महासंघाचे लोक असतील किंवा अन्य जे लोक आहेत सगळ्यांची मदत घेऊन मी लोकांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीपासूनचा तुम्ही तुमचा प्रवास सांगितला, गट स्थित्यंतर सगळी बदलत गेली. तुमच्या बरोबर जी लोक त्यावेळेस होती तीच लोक आजही ती तेवढ्याच ताकदीने तुमच्या मागे उभी आहे. परंतु ह्या ताकदीत एक चेहरा दिसत नाही, म्हणजे शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांची काय भूमिका असेल आपल्यावर? रामभाऊ सासवडे हा अत्यंत पक्षप्रक्रियेत काम करणारा माणूस आहे. त्यांनी गावचं सरपंच, खरं तर राजकारणामध्ये त्यांनीच मला सरपंच, म्हणजे रामभाऊ सासवडे त्या गटातून निवडून आले, मला सरपंच केलं. मी मार्केट कमिटीला सभापती झाल्यावर साहेबचे अधिकार रामभाऊ सासवड्यांना दिले की ज्या माणसाला वेळ आहे, ज्या माणसाला ताकद आहे, जो माणूस करतोय बोलतोय. आज ग्रामपंचायत तुमच्या सगळ्या इमारती पहा सर्व उभं केलेलं आहे आणि आम्ही दोघं म्हणजे नाण्याच्या दोन बाजू. आज रामभाऊ सासवड्यांची भूमिका कदाचित आढळरावांच्या बरोबर असली पाहिजे, ती असावी. म्हणजे एकनाथ शिंदेच्या बरोबर आढळराव दादा जरी तिकडे गेले तर एकनाथ शिंदे साहेबांनी अजून कुठली भूमिका जाहीर केलेली नाही. म्हणजे उद्या त्यांचं काय होणार आहे, कारण सगळीच लोक त्या ठिकाणी आढळराव दादांनी प्रवेश केल्याच्या नंतर त्यांच्याच तालुक्यातली फक्त 4-5 लोक गेली. कुठल्याही तालुक्यात ती माना भांगिरांपासून तर तिथं शरद दादांच्याकडे एकाही माणसाने आपला पक्ष सोडलेला नाही. याच्यामध्ये आढळराव दादांनी समजून घ्यायला पाहिजे की आपली ताकद काय आहे. त्या विषयी मी दादांशी नाही बोललो, आमचं काही डायलॉग होत नाही असं काय नाही. शेवट राजकारण हे विचारांचं असं, राजकारण हे कृतज्ञतेचं किंवा फार अश्लीलतेचं किंवा अन्य काय असावं असं नाही. राजकारणामध्ये सोजवपणा सुद्धा असतो. जसं यशवंतराव चव्हाण वसंतदादा एकदा पुण्यामध्ये आले आणि त्याच्या अगोदर एक परिषद, पत्रकार परिषद झाली, एक सभा झाली. त्या सभेत यशवंतरावांना आणि वसंतदादांना लोक यशान वशा म्हणून संबोधत होते. काही पत्रकार आले म्हणजे दादा साहेब तुम्हाला काल ते यशान वशा म्हणत होते. त्यावेळी त्यांनी काय किती सुसंस्कृतपणा असावा. अरे ते म्हणले बरं झालं ते म्हणले यशान वशा, आम्हाला बालपणी तरी आठवलं, आम्हाला बालपणात तरी जावं लागलं, नाही आम्हाला यशान वशा कोणी म्हटलंच नसतं, आम्हाला आमचं बालपण दिसलं. ही जी राजकारणाची उंची आहे ती राजकारणाची उंची आपण नेहमी राजकारणामध्ये पाळली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आता या प्रचारामध्ये ती राजकारणाची उंची टिकणार काय, 2 करडे बघते या निमित्ताने प्रचारात असणार आहे. नाही, राजकारणाची उंची टिकते ना बा. एकदा निवडणुकीमध्ये अत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांना वांजोट म्हटलं, हरकत नाही, ते त्यांनी ऐकलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी अत्र्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की वेणुताईन आम्ही सर्वांनी या स्वातंत्र्याच्या समारंभामध्ये भाग घेतला. त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी वेणुताईच्या पोटावरती पाठीवरती लाथा मारल्या होत्या
आणि त्या लाथामुळे तिला गर्भधारणा होणार नाही, कारण तिचा जीव जाईल. त्याच्यामुळं विनुताईंना गर्भधारणा होणार नाही. त्याच्यामुळे खरं मला मुलगा झाला नाही, मी निपुत्रिक नाहीये. त्या दिवशी आत्र्यांनी जसं विठ्ठलाच्या पुढे दर्शन घ्यावं तसं दर्शन आत्र्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचं घेतलं. ही जी राजकीय उंची आहे ना, ही राजकीय उंची टिकलीच पाहिजे. कारण ही राजकीय उंची जर राजकारणात ती शुद्धता टिकली नाही तर तुम्ही कसले जरी असला तरी तुम्हाला समाज स्वीकारणार नाही. त्याच्यामुळे ही उंची आपण पाळूयात. आपण यशवंतरावांचे काही करू तर ही उंची टिकूयात आपण. 2019ला तुम्ही कोल्ह्यांसाठी मतदान मागितलं, आता तुमच्यासाठी मतदान मागणार आहे. 2019ला त्यांच्यासाठी मतदान मागितल्याचा काही पश्चाताप होतो, पण त्याची कारण काय? आनंद होतो. आपण एक भूमिका केली अभिनेत्यासाठी शेजारचे असतात ना भूमिका करणारे. गणपत पाटील असायचे एकदा हे होते आपल्या गानसम्राटने ना त्यांचा एक कार्यक्रम असतो. पण त्या कार्यक्रमामध्ये जाता सगळे अपघात झाला. त्यांच्याकडे कुणीच नव्हतं, कारण शेजारी जे पार्श्वगायन करणारी माणसं असतात ती नव्हती. आता पार्श्वगायन म्हणलं गावात सगळ्या यात्रा उत्सव होते, कोणाला कार्यक्रम. त्यांनी सांगितलं की तमाशातली काही लोक आहेत सामाजिक चळवळी ती तुम्हाला मदत करतील पार्श्वगायनासाठी. आता दादा दिदीचे हातांनी सुरू केलं की ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले. आता ते शेजारी विचारे तमाशातील लोक तेव्हा मी हिलावे दत्तगुरु दिसले. आता आम्हाला वाटलं हे चांगलं दिसते, आम्ही केलं का? आम्हाला काय माहिती असं आहे, ते आम्हाला आधी कळलं असतं काय आमचं सूर बदलले असतं. जी भूमिका त्यांनी केली तेच आम्ही सांगतोय. आमच्या स्पर्धेत व्यासपीठावर सांगून आम्ही आमच्या भूमिका व्यासपीठावर आणू. ते आत्ताच मी काय सांगितलं तर लता दिदींच्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे. आता ते काय खोटं आहे? शेजारच्याला पार्श्वगायन करताना त्याला सूर वळायचा असतो, पण त्याला काय माहिती असा सूर वळायचा. आता आम्हाला वाटलं सूर वळतोय चांगला आहे. संभाजी महाराजांची भूमिका आहे, संभाजी महाराजांची भूमिका केलेला. अरे फोटो काय पाहिला? यशवंतराव चव्हाणांनी या राज्याची निर्मिती केली. सगळ्यात पहिलं काम त्यांनी इतिहासाच्या शाखा उघडल्या, या ऐतिहासिक दाखले देऊन पहिलं इतिहासाचं दालन उभं केलं. आणि या राज्यासाठी या देशासाठी ज्याने ज्याने प्राण दिले, ज्याने आपली आहुती दिली, त्याच्यासाठी त्यांनी आजही इतिहासाचं पहिलं दालन उभा करणारा राज्याचा एकमेव मुख्यमंत्री या राज्याची निर्मिती झाली ते यशवंतराव चव्हाण होते. आणि मग छत्रपतींची भूमिका कोणीतरी करताय. संभाजी महाराजांच्या त्यांच्या पावलामध्ये आम्ही त्यांच्या पाऊल खुणामध्ये आम्ही जन्माला आलो आहे, एवढं तर रक्त आमच्यात राहणारच ना. तो तरी आमच्या राजाची भूमिका करतोय, मोठा होतो आहे, लोकांना सांगतोय, लोकांना संबोधतोय, लोकांना आश्वासन देतोय. त्या राजाच्या पाठीमागे आम्ही मावळे म्हणून गेलो. आता आम्हाला काय माहिती की संभाजी महाराजांच्या भूमिका करणारी माणसं वर्षांची भूमिका करते, वर्षांची भूमिका करणारी माणसं उद्या अफजल खानाची भूमिका करते. हे जर आम्हाला पहिलं माहित असतं तर आम्ही त्याच वेळेस जे काय करायचे, जर छत्रपतींच्या जीवनामध्ये जे जे काय घडलं ना, काही ठराविक मावळे होते म्हणजे अगदी तानाजींपासून वेगवेगळ्या मावळ्यांचा इतिहास आहे, त्या मावळ्यांची भूमिका आम्ही पार केली असेल ना त्याच वेळेस. पण आम्ही राजांच्या भूमिकेशी व्रतस्थ राहिलो आणि त्यांच्याबरोबर काम केलं. जरांगे पाटलांशी तुमची भेट झाली होती, जरांगे पाटलांनी काय शब्द दिला? मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील ना. 28 तारखेला ते असं वैयक्तिक कुणाशी बोलतच नाही. त्यांची एक पॉलिसी मॅटर आहे की बाबा करायचं काय, राज्यातील मराठी समाजासाठी काय करायचं. तर आम्ही 28 तारखेला भेटलो. 28ला 29ला संध्याकाळी बाळासाहेबांची त्यांची भेट झाली. ते म्हणजे पक्ष तुमचा आणि समाज आमचा, आपण अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करू. सगळ्या गावपातळीवरचे त्यांनी निर्णय मागवले, पण काही निर्णय त्यांच्या अपेक्षा एवढे घेतले नाही. त्याच्यामुळे म्हणले आंदोलन बंद होता कामा नये. पण ज्यांनी म्हणून आंदोलनाला त्रास दिलाय, ज्यांनी सहभाग घेतलेला नाही ते लोकप्रतिनिधी डोक्यावर उभे कराच. म्हणजे त्यांना काय सांगायचे ते त्यांनी तिथं स्पष्ट संकेत त्यांना दिले नाही. मंगळदास बांगर लाल मातीतला पहिलवान आहे, तर समोरचे 2 उमेदवार आहेत. दिलीप मोदी असं म्हणायचे की बाबा आठवडाभर हातामध्ये बॅट पण रद्द येणार नाही. तुम्हाला दोघांपैकी कुस्ती करायला कोणाशी जास्त आवडेल? असं आहे दोन्ही पण वेगवेगळ्या आता उलट त्यांच्या संघ खेळायचं एकाच्या विचाराची भूमिका आहे, तो अभिनेता आहे, त्याला तुम्हाला समोरून नाही घालायचं. पुढचा महत्वाचा रस्ताच आहे, वयाने ज्येष्ठ आहे, पाया पडणं हे माझं धर्म. त्याच्यामुळे मी एवढ्या वर्षात पाहिलं म्हणजे पुस्तक करायला उगाच त्यांना त्रास होईल असं काय वाटतं. आपलं राजकारणी मार्ग पाहिलं तालुक्याने
पूर्ण राजकारण तालुक्याला माहिती आहे. म्हणजे आपण ग्रामपंचायत सदस्य होता, जिल्हा परिषद सदस्य झाला, बाजार समिती आहे. प्रत्येक राजकारण हे आपल्या तालुक्याला माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये आपण घडीत भाजपला जाऊन भेटली, घडीत जरांगे पाटलांना भेटली, घडीत उद्धव ठाकरेंना भेटली. आणि वंचित आघाडीचं या भागात तसं पाहिजे प्राबल्य फार कमी. याचा अर्थ मात्र त्यावर नाही का उमेदवारीला तुम्ही इकडूनच वंचितून का नव्हता, कारण या ठिकाणी तसं पाहिजे वंचितचं प्रारंभ भिन्न आहे. आता लोकांना काय होते राजकारणात आलेलं आहे, कारण प्रत्येक माणूस कोणाचं कुक लावून हेच कळत नाही. जे कोणता हात हातात घेईल लोकांना, तर मी सामान्य पत्रकार घेतात बाहेर येतो, लोक डायरेक्ट बोलतो की जगताप राजकारण विषय काढून लोकांनी डायरेक्ट भूमिका लोक डायरेक्ट नाराज झाले. आपण राजकारण तुम्हाला अख्ख्या तालुक्याला माहिती, बाजार समिती माहिती, ग्रामपंचायत माहिती. आपण प्रत्येक याला भेटतो होतो मधल्या काळामध्ये. लोक काय म्हणतात की पहिल्यांदा गणित्यांना भेटतात, गणित्यांना भेटतात. की पहिल्यांदा काम करायचं कसं करायचं बाबा, की कोणत्या पक्षामध्ये वंचित मध्ये अचानक एवढी मागणी. तसं पाहिजे वंचित ग्रामपंचायत सदस्य नाही, सरपंच नाही, कुठलीच ताकद नाही. तुम्ही वंचित मध्ये काय केलं, कारण त्यांनी डावले म्हणून तुम्ही गेला का? कारण सामान्य लोकांना फार मोठा पडलेला प्रश्न आहे आता ग्राउंड लेवलला. आता याच्यात असं आहे, रामकृष्ण आम्ही गेले जग का ऊस पडले, हे चालणारच आहे. चांगले वाईट त्याच्यामध्ये राजकारण थांबणार नाही, माणसं येतील जातील. राहिला माझा प्रश्न, मी ज्यांना भेटलो त्यांना हा वस्तुस्थिती भेटलो की तुम्ही मला संधी द्या. आता मी भेटून किमान संधी तरी मागितली की बाबा मला संधी द्या. पण संधीसाठी 4 पक्ष बदलून तिथे जाणं, संधीसाठी भूमिका करून अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका करणं, कधीही याच्या अगोदर महानाट्य झाली ती कधी फुकट झाली नाही. यावेळेस महानाट्य निवडणुकीच्या काळामध्ये महानाट्य झाले 4 ठिकाणी. काय झाले हा प्रश्न खरं तर तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. मी वंचितकडे गेलो, मला त्यांनी बोलवलं, मला सांगितलं तू उमेदवारी करायची. मला करूया, कारण मी कुठल्या पार्टीत नव्हतोच. मला काय, मी लोकांच्या पार्टीमध्ये आहे. मी जिल्हा परिषदेला अपक्ष लढलो होतो, मी अपक्ष निवडून आलो. आज माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषदला अपक्ष आहे. त्याच्यामुळं राजकारणामध्ये आपण काय भूमिका करणार आहे पण ती लोकांच्या मनातली असली पाहिजे. मला कालपासून कमीत कमी 500 ते 700 फोन आले, अगदी जुन्नरच्या नाणेघाटापासून तर इकडं कात्रजच्या त्या मंदिरापर्यंत सगळ्यांनी मला फोन केले की आप्पा तुम्ही आपल्याला लढायचं, पहिलवान आपल्याला लढायचंय, काय एवढं आहे आणि कुणाची मतं किती आहेत. असं जर त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं असं मी घटना लिहू कशी, माझ्या मागे कोण कोण आहे. पण बाबासाहेबांनी घटना ही लिहिलीच. अटल बिहारी वाजपेयी आणि त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी 2च खासदार होते. ते जर म्हणले असं तर कसं काय करू, ते होईल का? तसं चालत नाही. छत्रपती ज्यावेळेस जिजाऊने सोन्याचा नांगर तिथं गाढवाचा ठरवला, तिथं जर जिजाऊ म्हणले असते की बाबा लई मोगल दिसतात, लय आमक दिसतात, बाळा तू नको तिकडे जाऊ, आपलं घरीच झोपून राहा, छत्रपती नसतात. त्याच्यामुळं सोन्याचा चमचा तोंडात जन्म घेऊन येणारी माणसं ही कधी इतिहास घडवत नसतात. प्रतिकूल परस्पर काळाच्या छातडावरची माणसं बोलतात ना, त्यांचाच इतिहास असलेला आहे. सगळे आडी आणणारे पासून आजपर्यंत बघा तुम्हाला तेच सापडेल. आणि म्हणून लोकांच्या हितासाठी जिथं संधी मिळेल तिथं काम करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे फार काळजी करायची नाही पत्रकार जगतापसाठी. वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला उमेदवारी करण्याची संधी दिली आहे, परंतु तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. आता विषय असा आहे, या सगळ्या प्रक्रिया घडत गेल्या. आजची परिस्थिती अशी आहे की बाळासाहेबांनी मोठ्या मनाने शरद पवार साहेबांच्या कन्येच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. का? पण ज्या ठिकाणी बाळासाहेब लढत आहेत त्या ठिकाणी राष्ट्रीय नेते, आमचे नेते, आमची अशी आख्यायिका, असा स्वातंत्र्य संग्राम, असं आम्ही काम केले. अरे मग तुमच्या तोंडातून 4 शब्द चालते ना. ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला एका मिनिटामध्ये, अरे बाबासाहेब आंबेडकरांची अपवाद आहे, 2 मिनिटामध्ये त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीला मी मदत करतो. अरे तुमची दायित्वाची भूमिका आहे का नाही? आज त्याचे परिणाम आमच्या होणार आहेत. या गटामध्ये एका जिल्ह्यामध्ये एक पक्ष 2 भूमिका घेऊ शकत नाही, हे बाळासाहेबांना आम्ही सांगणार आहे. आणि त्रास झाला तरी आम्ही आमची तयारी सोसायची आहे. पण तुमच्या बाबतीत त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही त्यांना आता काँग्रेसला मदत केली. आज आपण कोल्हापूरला गेलो, ज्या छत्रपती शाहू महाराजांचं योगदान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आहे, त्याची त्या ठिकाणी आजही तिसरी पिढी जाण ठेवून, म्हणजे अगदी सुजात आंबेडकर असेल किंवा आज बाळासाहेब आंबेडकर असेल, छत्रपतींच्या तिथे जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि ही जी दानत असते ना, ही दानत फार महत्वाची आहे. म्हणून त्याला भूमीच तशी असावी लागते. मातीचे मार्ग सांगे कोंबाची लो लो. ज्या घरात जन्माला येतो ना त्याची माती चांगली असेल ना
आज कोल्हापूरला जाऊन त्यांनी तिथं सांगितलं की आमचा पाठिंबा तुम्हाला असेल. अरे कधीतरी यांना पण कळू दे, जाऊ दे तिथं, सांगा त्या अकोल्यामध्ये जाऊन की बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही सगळे पाठिंबा देतो. असं काय होणार एका जागेसाठी? कधीतरी तुम्ही एका डोंगरावर जाऊन बघा लोकांना, काय खड्ड्यात उभं लोकांना पाहायचं. म्हणजे बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलेलं जे धान्य ना ते आज ह्या बाळासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उगवते. म्हणून माझा जाहीर आव्हान आहे त्यांना की आज तुम्ही जेव्हा ट्विट करून सांगता की मला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तुमची बोटं त्याच्यात पण जाऊ दे आणि सांगा की अकोल्यामध्ये आम्ही सगळे पक्ष बाजूला घेऊन बाबासाहेबांच्या नातवाला आम्ही पाठिंबा देत आहे. कधीतरी लोकांना सांगायचं, लोक हो ब्रह्मचर्य पाळा आणि आपण वेगळ्या मार्गाने जायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि म्हणून बाळासाहेबांना आम्ही मुद्दा घेणार आहे. तुम्हाला जर तिथे ते मदत करणार नसतील तर वंचित बहुजन आघाडी तुम्ही जो कष्टाने उभा केलेला आहे, जो गोर गरीब दलित माणसाने जो पक्ष उभा केलेला आहे त्याची प्रार्थना तुम्ही करू नका आणि त्याची किंमत त्यांना तिथे मोजावं लागणार आहे. ज्याच्यावर वेळ येते ना त्याला कळतं की आता काय आहे. आज तुम्ही दावळ जाऊ लागला, आता तुम्ही वैदिक जाऊ लागला, आता तुम्ही लोकांनी आजारी पडला त्याच्या घरात जाऊ लागला. त्याचं कारण काय? ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस माणसाला कळतं की काय. म्हणून पाण्यात वासा झोप घेतो कैसा झाले त्याच्या वंशात तेव्हा ते कळेल. ज्यावेळेस माणसाला वेळ येते ना त्यावेळेस कळते. म्हणून मी त्या गोष्टीचा बाळासाहेबांना जाऊन भेटणार आहे की आपल्याला अकोल्यामध्ये जर पाठिंबा देणार नसतील तर आपण सुद्धा त्याचा विचार करणं काळाची गरज आहे. कारण एकाच तालुक्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये आपण दोन भूमिका जर घेतल्या तर तुमच्या विश्वासावर तुम्ही ज्यांना संधी दिलेली आहे त्यांचा फटका त्यांना एक बसू शकतो. ही भूमिका मी बाळासाहेबांकडे जाऊन मांडणार आहे. मंगलदास बांधव ज्यावेळेस परवा नाणेगावच्या सभेमध्ये बोलले, कोणता नेता म्हटलं की मंगलदास बांधव हे दंगल करतात. तर नेमका तर तुमची दंगल जी असणार आहे ती छुपी आहे काय, तुमचे काय करते ती उघडपणे तुम्हाला कोणी कोण साथ देते, कोणते घटक पक्ष? नाही, आता याच्यात असं आहे की भाजप हा पक्ष असा आहे की सर्व दूर पसरलेला आहे, पण आज त्यांचा उमेदवार नाही. आज दोन्ही उमेदवार ते सगळे त्यांच्या विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार 2 गट झाल्याच्या नंतर आता विद्यमान खासदारांनी बघा तिथे सुद्धा भूमिका छान बजवली. सही एकाकडे केली आणि भूमिका एकाकडे केली. कारण भूमिकेत जाणारा माणूस आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्याकडे चुकीच्या मार्गाने अजिबात बघू नका. त्यांचा जो काही विषय असेल आले ना. आता मी काल खाली म्हणजे आज मी जाणार त्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये 7 बंगल्याच्या तिथं आपल्या ह्या परिसरातली म्हणजे तुमचं जुन्नर आंबेगाव आणि खेड इथली लोक तिथे राहतात मोठ्या समूहाने. तिथे एक सप्ताहाचा कार्यक्रम आहे. 10,000 लोक असतात. मला त्यांनी काल बोलवलं, त्यांचं भाषण मला पाठवलं विद्यमान खासदारांचं. तर ते हसत होते, ते बोलत होते, त्यांची जी भूमिका होती. कारण भूमिकेला कायम तुम्हाला हसावं लागतं ना. तुम्ही ज्यावेळेस रडायची भूमिका त्यावेळेस रडायची भूमिका करावं लागते. पण आता ते रडणार नाही. आता त्यांना हसायचं आहे की मी मजबूत आहे, छत्रपती आहे, छत्रपतीची भूमिका केली आहे. गोडसेंच्या भूमिकेवेळेस त्यांची पाहिलं गोडसेंची भूमिका बघा, त्यांचा चेहरा त्यात छत्रपती दिसतो का? छत्रपती दिसूच शकत नाही. त्याला ओरिजिनल लागतं. जसं रावणाने सीतेला नेलं ना तेव्हा मंदोदरी त्याला म्हणली आता तुम्हाला एवढ्या भूमिका बदलता द्या, तुम्ही एक भूमिका करा ना, रामाचीच भूमिका घ्या ना. मग मी रामाची भूमिका घेतली आहे पण मला ते वागताच येत नाही. मंदोदरी त्यांना काय म्हणली, एवढी सुंदर सीता तू आणली ना आता एकच भूमिका कर, तुला तर सगळे रूप लागतात ना, आता तू रामाची भूमिका घे. मग ते रामाच्या भूमिकेत तिने केली रावणाने, पण तुम्हाला माझी इच्छा होत नाही तिच्याकडे जायची. ही जी भावना असते ना आणि ही जी अभिनयाची गोष्ट असते ना, अभिनय वेगळा आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळं. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे आपण सगळ्यांनी अगदी द्रष्टेपणाने एक अभिनेता म्हणून पहा आणि त्यांना स्वीकारा. कशा बाबतीत? फक्त कलाकार, बाकीच्या नादी लागू नका. तुम्ही मगाशी म्हणाले शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांच्यासोबत काही फारसे कार्यकर्ते आले नाही. आता तुम्ही ज्या पक्षामध्ये जाणार आहेत ते फक्त मंगलदास बांधल एकटे असतील का, सोबत काही कार्यकर्ते येतील का? आणि मंगलदास बांधल यांचा पूर्वीचा इतिहास माहिती आहे, मंगलदास बांधल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, काय सांगणार मला? आता वंचितचा असं आहे, वंचितचा जो मतदार आहे तो ठरलेला असतो. तो आला ब आला ती लोक प्रामाणिकपणे प्रेम करणारी माणसं आंबेडकरांची ते आलेले आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक ठरवलेलं आहे, आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आमचे देव. म्हणजे ज्या गौतम बुद्धाने ज्या त्यांना त्रिसूत्री दिलेली आहे, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, ही जे जीवनामध्ये ज्यांनी अंगीकारलं ना त्याला आयुष्यात कुठली गोष्ट कमी पडत नाही. त्यांनी एकदा ठरवलेलं आहे की त्यांना देव मानायचे. मग त्या पिंडीवरती कोण विंचू असेल
ते घाई घाई बोलत नाही. एकदा सपाटीला आला की त्याचं ते काम करतात, त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही. पण आंबेडकरी जनता ही सातत्याने गोरगरीब माणसाला प्रेम करणारी आहे. मी आज त्यांच्याकडे, त्यांनी मला बोलवलंय, मोठ्या प्रमाणाने मला तिकीट दिले. माझे कार्यकर्ते जे आहे, जी मतं पडणार आहे ती वंचित बरोबर माझेच कार्यकर्ते असणारे, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते. माझा कोण आमदार आहे, माझा कोण खासदार आहे, कोण पक्षाचा अध्यक्ष आहे, काही नाही. वंचितची जी टीम आहे 6 जिल्ह्यात 6 तालुक्यामध्ये, ती टीम बिचारी माझ्या बरोबर आहे. आणि माझ्यावरती जो गुन्ह्याचा विषय तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे. आता का घडलं, कसं घडलं याचं मी एक्सप्लेन अनेक पत्रकारितेतून दिलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन की एखादी गोष्ट करत असताना अजूनही 10 गुन्हे दाखल झाले लोकांसाठी, तर मी घाबरणार नाही. मी जर त्याच वेळेस कॉम्प्रोमाइज केला असतं ना तर काहीच नसतं झालं. आज भले भले पार्ट्या सोडून पळून गेले. म्हणजे आज जर नुसता आरोप आला ना, आज बातमी आली ना की ईडीचं समज, आजही माझी ईडीची इन्क्वायरी आहे आजही, तरीही आमचे वकील साहेब बसले आदित्य सासवडे. पण आम्ही त्याच्यात असं उगाच घाबरायचं, अरे नाही त्याला करणं, त्याला डर कशाला. आणि आता आम्ही संविधानाच्या बरोबर आहे, संविधानावर आम्ही बोललंच पाहिजे, कारण संविधानाचा त्यांचा विश्वास आहे. उद्या जर त्यांनी ठरवलं तर पाहूयात, पण जोपर्यंत त्यांनी ठरवलंच नाही तोपर्यंत मला कुणाला काय म्हणण्याची हिंमतच नाही. कारण संविधानच आमच्या, ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या आजोबांनी संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानाप्रमाणे आम्ही वागतो. तुम्ही आता जो विषय काढला ईडीचा, एक नेता परवा मला म्हटला की मंगल बांधल आता ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, तर त्यांना आता भीती आहे वाटतेची, यावर काय सांगा? म्हणजे आता मग मी भाजपमध्ये जायला पाहिजे. पारली करू ना, आताचा ट्रेंड चाललाय याच्यावर. आता मी तर असा चाललोय की ज्या बिचारांचं राजकारणामध्ये कुठं आमदार नाही, कुठं खासदार नाही, मी त्या बाजूला चाललोय. आता भीती कुणाला असली पाहिजे? जी उभी राहिल्यात ना त्यांना असं वाटते की आता परत नको काय व्हायला, आपल्या इथं पडलेलं चालेल पण इथंच राहते. मी तर ठरवलं काही होते, पण मी प्रक्रियेच्या विरोधात राहणार, लोकांना न्याय देणार. ज्यांना उभं राहायचंय ते बिचारे सगळं काय काथ्याकूट करून मला काय करू नका, पण मी तुमच्याकडे येतो म्हणून बिचारे ते तिकडे गेले. असा प्रश्न. त्याचा एक शेवटचा प्रश्न, लोकांना तुमची न्याय द्यायची जी भूमिका आहे, इथला साखर कारखाना बंद आहे, अनेक कर्मचाऱ्यांचे प्रपंच उघड्यावर आहेत, त्यांना आता रोजगार नाही, रोजीरोटी नाही. आता हा विषय जो आहे तर रावसाहेब दादा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते, बापूसाहेब टिटे होते, त्यांचा श्री होता आणि यांचा गुणगंगा होता. त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो मी, तिथं आनंदराव आचार्यांसारखा एक कष्टाळू माणूस होता. एक 5-7 माणसं होती, काही त्या ठिकाणी गडेगावची होती, काही सादलगावची होती, काही त्या ठिकाणी आमच्या तांदळीची होती. या प्रमुख मंडळींनी तो कारखाना उभा करण्यासाठी रावसाहेब दादांना प्रचंड मदत केली आणि ती मदत करत असताना ते वैभव उभं झालं. आता अशोकरावांनी कमीत कमी 25 वर्ष त्या कारखान्याचे चेअरमन आहे. त्यांनी विचारले, त्यांना कोणाचीच अडचण नव्हती. प्रत्येक असणाऱ्या सभासदाला त्यांनी त्यांचा कारभार दाखवला. जेवढे डायरेक्टर झाले ते डायरेक्टर विचारले, फक्त डायरेक्टर राहिले. त्यांनी जायचं, मिटिंगला एखादा वडा मिळाला तर घ्यायचा आणि आपलं मागे निघायचं. कारण तिथं व्यक्त होणं म्हणजे राजकारणामध्ये संन्यास घेणं. बापूसाहेबांना त्यांची किंमत मोजायला लागली. बापूसाहेबांना सुद्धा त्यांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस बापूसाहेबांचा सुद्धा पराभव केला नाही. शल्य लोकांच्या मनामध्ये पण वेळ द्यावी लागते. आज अशोकरावांनी केलेलं काही त्यांचं असेल, त्यांच्यात हिंमत असली पाहिजे, त्यांनी कारखाना उभा केला पाहिजे. आता दुसऱ्याकडे बोट दाखवून त्याचा उपयोग होणार नाही आणि स्वतःहून त्यांनी त्यांच्या पायावरती कुऱ्हाड घालून आज ते उभं केलेलं आहे. आणि आज जे दिवस आले आहेत हे दिवस अत्यंत वाईट आहे. त्यांना उलट परमेश्वरांनी त्या असणाऱ्या देवाने त्यांच्या वडगावमध्ये असणाऱ्या रासाई देवी चांगली बुद्धी देऊ आणि पुन्हा त्या कारखान्याला गतवैभव प्राप्त होऊ. कारण सगळ्याच त्या ठिकाणी मांजरांच्या गळ्यात गंठा बांधायचा, मंगलदास बांधलेली काय इशारा उचललेला नाही. कारण बोलायला जिथे कारखान्याचे लाभार्थी मी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस ते म्हणायचे की आमचा कारखाना आहे, अशोकराव पटवून द्यायचे की आपल्या भागात जर काय आव्हान राहिला, माझ्या कारखान्याला माझा शेअर आहे. मग त्यांना मी एवढंच आव्हान केलं होतं, तुम्ही फक्त एक काम करा, ऊस उत्पादक शेतकरी असू नाही तर सगळ्यांचे सभासद त्यांना निवडणूक लढू द्या, बघूया तुमच्या हिंमत आहे ना, तुम्ही एकटाच निवडून द्या. पण त्यांनी ती चूक कधी आयुष्यात केली नाही. त्यांनी त्यांचा पॅरामीटर्स ठेवले की 3 वर्ष ऊस घातला पाहिजे तरच त्या कारखान्याचा तो सभासद होऊ शकतो किंवा उभा राहू शकतो. आज त्यांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि
गोरगरिबांचे संसार बंद पडलेत ना ते त्यांनी चालू करावं. माझा अजिबात त्याच्यामध्ये काही धोरण नाही. अवघड त्यांनी चांगलं काम करावं. पहिल्यांदा कारखान्यावर आंदोलन करताना मंगलदास बांधला हजारोंच्या संख्येने मी तरुण घेऊन गेलो होतो की चांगलं काम करा. त्याच वेळेस जर आढळलं असतं तर आज कारखान्याची वेळ आली नसती. आता कारखान्याच्या बाबतीत अनेक दिग्गज आहेत ते लोकांच्याकडे बोट करतात. त्यांनी प्रामाणिकपणे ते करू नये. शेवट यश तुम्ही घेतलं कधीतरी अपयशाचे सुद्धा बाब तुम्ही व्हा आणि सांगा हो मी चुकलो, हो मला माफ करा. आणि बबन सारखा माणूस काल परवा आपण पाहिलं लोक पळक्यांनी आणि जमावाने त्यांच्याकडे पैसे मागायला द्यायचे. त्यांनी लोकांना सांगितलं मी देतो. लोकांनी पुन्हा त्यांना आमदार केलं. आज त्यांची फिजिकली परिस्थिती जरा नाजूक जरी असली पण लोकांनी मात्र त्यांना दिलं. कधीतरी अशोकांनी लोकांकडे जाऊन हा मी चुकलो मी कारखाना चालू शकलो नाही. लोक तुमच्यावर प्रेम करतील कधीतरी नतमस्तक व्हायला शिका आणि ते त्यांनी करावं. म्हणजे ही शेतकऱ्यांची चूल विजलेली ती पुन्हा भेटेल एवढंच त्यांना मी याच्यातून विनंती करतो. धन्यवाद. आज देशामध्ये चर्चा आहे संविधान बचाव याबद्दल भरपूर चर्चा आहे. तर तुम्ही त्या कुटुंबाशी तुम्ही आता संलग्न झालेला आहे तर तुमचा प्रचारचा मुद्दा याच्यामध्ये प्राधान्याने राहील का? आता याच्यात असं आहे पत्रकार साहेब संविधानाचा तुम्ही मुद्दा सांगितला त्याच्या अगोदर तिथं रामाला सुद्धा सोडत नाही लोक. काय म्हणजे ऐकलं तुम्ही रामाला काय काय म्हणायचे की राम मरण व्हायचं. अशी जर आपल्याला तारे तोडणारी माणसं असतील की मरण खाणारा राम कोणी कोणी तयार केलाय. आता त्यांनी खरं भूमिका मांडणार आणि भूमिका मांडली पाहिजे कारण ते अभिनेते आहेत. ते ठाण्याचा एक अभिनेता हा एक अभिनेता. राम मटण खातो यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे राम मटण नाही भाजी खातोय कधी ते बोलू काय रामाच्या बाबतीत. संविधानाच्या बाबतीत त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्यांच्या काही घटना बदलायचे नियम आहेत ते आज सगळे कोणीही त्याच्यामध्ये डेलिव्हरी केले ना होणार नाही. फक्त त्याच्यामध्ये एक आहे अमेंडमेंट केली जाते. आता जे वाढणारी जी माणसं आहेत किंवा जी लोकसंख्या आहे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याला तुम्ही संसदेमध्ये राज्यसभेमध्ये जाऊन त्या ठिकाणी थम्पिंग मेजॉरिटी असल्याच्या नंतर काही सूचक सूचना असतील तर त्याच्या मात्रामध्ये बदल करता येतात आणि ते बदल लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. त्याच्यामुळं आज काळापलीकडे जेवढे म्हणत होते काय काय त्या स्थितीला तर काय काय म्हणायचे रामाला काय काय म्हणायचे. मोदीजी जसा राम तिथे आणला आता लोक राम राम करायला लागले. लोक म्हणायला लागले आता राम राम मेरे घर आहे राम अशी लोक बोलायला लागले. जसा प्रवास असेल तशी माणसं बदलतात. आपण आपलं ठाम राहायचं. आपण तुकोबांच्या भूमी घेतले आपण छत्रपतींच्या भूमी घेतल्या ती भूमी आपण आपली पवित्र ठेवली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. 8 वर्षांनी पडल्यानंतर सुद्धा 5 वर्ष जनता दरबार चालू ठेवला लोकांच्या अडचणी सोडवल्या आणि अमोल कोल्हे शूटिंग मध्ये व्यस्त होतो. आपण काय म्हणल्या काळात म्हणजे जनतेची जास्त मिसळली. आपल्याला कसं काय वाटतं लोक आपल्याला स्वीकार कारण आपण तर आता उमेदवारी मिळाल्यामुळे तुम्ही आता लोकांच्या घेत कारण 8 जर पाहिलं पराभूत झाले तरी ते लोकांच्या जनता दरबारामध्ये काय सातत्याने संपर्कात होते आणि आपण उमेदवारी काल मिळाल्यापासून आज तुम्ही पत्रकार परिषद लोकांच्या गाठी म्हणजे 5 वर्ष जे लोक जनतेमध्ये तुम्ही अचानक जनतेमध्ये येतात लोक तुम्हाला शुगर देईल. मी पहिल्यांदा रोज व्यायाम करतो. उगाच काहीतरी आज आखाडा आहे कुठला राहूचा आखाडा आहे किंवा इकडे महाराष्ट्र केसरीचे पुस्तक आहेत म्हणून मी तयारी नाही. मी जसा तालमीमध्ये आलो ना साधारण 2000 सालापासून इकडं रोज मी डायवर असतो. डायवर कितीतरी बातम्या होतात माझे काही मंगलदास बांधली तो म्हणला अंक म्हणला की डायवर जातात का बघा सकाळी नाही लोक चला लोक यांच्याकडे सांभाळायचेच नाही काय यांना बोलताच येत नाही. अहो जर गावांमध्ये मालच नसेल तर शोरूमला काय ठेवणार. त्यांच्याकडे गोडाऊनला मालच नाही. यांना तुकारामाचे 4 ओळा सांगता येणार नाही. यांना कधी वाचकता नाही यांना कल्पकता नाही. म्हणजे असं नाही त्यावेळी तुकाराम महाराजांनी सुद्धा असं सांगितलंय बघा की साळुंके मंजुळे बोलत असे माने बोलविता धनी तू वेगळाची. ज्या तत्कालीन परिस्थितीत तुकारामाला म्हणा तुला हे सुस्त कसं त्यावेळी त्यांनी सांगितले. यांनी जावं बोलावं. आता कालच एका लग्नाचा विषय होता कुठेतरी ते अभिनेत्याने अभिनय केला साहेब चिडले तिकडे लांडेवाडीला म्हणजे कुठे नाही बोलावं का. अहो तुम्ही मांडा ना वाक्चातुर्य तुम्हाला असू द्या ना वाक्चातुर्याने त्याचा संघर्ष करा ना तुम्ही बोला. तुमच्याकडे हजर जबाबदारी मला पाहिजे. हे हजर जसं आत्र्यांचं मी आता तुम्हाला एकच मिनिट सांगतो. आत्रे एकदा चाललो होतो पुण्यामध्ये आणि गाड्यावरून वास येत होता. त्या आत्र्यांनी त्या मिस्टरला फोन केला की साहेब फार दुर्गंधी येते लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात त्याची काळजी घ्या. त्यांना खूप राग येतो. ते मग ठीक करतो. 2 वेळा झालं 3 वेळा झालं 4थ्या वेळेस झालं ते काय गाडवला त्यांना वासायचा. त्यांनी परत एकदा फोन केला म्हणला आलो तेवढं बघा ना ते गाडवाचं. अहो मला तुम्हाला समजताना करतो ना अहो असं काय नाही म्हणजे भाऊकीला सांगायचं म्हणून मी निरोप दिला बाकी काय नाही. त्याची एवढीची चपरा घ्या ना भाई. ज्या वेळेस या राज्याची निर्मिती करताना आत्रे मनाचे महाराष्ट्र झालाच पाहिजे तर चव्हाण साहेब म्हणले आत्रे चल आवाज सोडून द्या
म्हणले साहेब बरोबर आहे, पण तुमच्यातला च काढला तर तुमचं काय होईल, वाण होईल. ते तुमच्याकडे कल्पकता असली पाहिजे. उगाच काय म्हणतो म्हणून बघतो तुझ्याकडे, असं चालत नाही राजकारणामध्ये. त्याच्या पलीकडे तुम्ही आता जगताप साहेब हुशार आहे तुम्हाला सांगायचं. पाठिंबा मागायला गेला होता बांदल साहेब. आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंडदास बांदल यांची भूमिका काय? मी तर पहिल्यापासून भूमिका केली. ज्यावेळेस आपल्या इथं आंबेडकरांचा आपल्या तुमच्या याला कार्यक्रम असतो जानेवारीला आपल्या कोरेगावला स्तंभाचा, तिथं सुद्धा आम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सरपंच बरोबर आहे ना, आमचे सरपंच तिथे झोपाळच असते सगळं घेऊन, पाणी कुणाला काय हे सगळं आपण देतच असतो. त्याच्यामुळे हे काय नवीन नाही, हे रोजच सुरू आहे. मराठा समाजामध्ये फार छाती बडवली म्हणजे मी मराठ्यांसाठी आहे आणि सांगायची गरज नाही. ज्या ज्या आंदोलन असेल, ज्या ज्या व्यक्तींचं आंदोलन असेल तिथे मदत करण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे. आपण शेवटचं विचारतो, पहिलवानकीचं सांगितलं मागे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आता पुढे येणार आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने विकासाचा मुद्दा काय असेल? तालुक्या वाईज प्रश्न आहे, तुमची महागाई, बेरोजगारी, पर्यावरण असेल, कंपन्यांच्या समोरचा प्रश्न असेल किंवा इथली कायदा सुव्यवस्था असेल. तर ह्या बाबतीत आपल्याकडून विकासाचे मुद्दे काय असतील आणि त्या बाबतीत आपण केलेलं काम आणि भविष्यात आपला असणारा त्या बाबतीतला अप्रोच कसा असेल? याच्यामध्ये आपण दोन कामं केली पाहिजे. एक आपल्याला इतिहासाची झालं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्याकडं इथं आता हे किती कुणी 200 कोटी देते, कुणी 50 कोटी देते, म्हणजे मजा चालवलेली. ज्या छत्रपती जिथं जन्माला आली त्या शिवनेरीवरती असा एखादा द्रष्टा नेताच जन्माला आला नाही. जसं यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी पहिली स्वतःची कॅबिनेट मिटिंग ही शिवनेरीवरती घेतली आणि राज्याला एक चांगला संदेश दिला ही छत्रपतीने निर्माण करून दिलेला आहे. माझ्या डोक्यामध्ये काय जसं शरददादाने तिथं केलं ना की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आयुष्यात जोपर्यंत प्राण आहे ना, काय झालं इथं जीवन मरणारच आहे, जाणारच आहे सगळे या ना त्या मार्गाने, विकास होणारच आहे. विकासात कुणी काकूबाई गेली म्हणून आत्याबाई राहिली ना, आत्याबाई राहिली म्हणून काकूबाई गेली असं काय होत नाही. विकास तर होणारच आहे. पण या भागामध्ये जेवढे तरुण आहेत ना त्या तरुणांना तुम्ही असे काही निर्माण करा की नोकऱ्या लावण्यापेक्षा तुम्ही कोणाला तरी नोकरी देणार आहे अशा पद्धतीचे तरुण उभे केले पाहिजे. ती हिंमत पोरांच्याकडे आहे, पण यांची भीती एवढी आहे आज कुणाकडे उद्या कुणाकडे. पोरांना सुद्धा त्यांनी ना मेंढ्या करून टाकल्यात. मेंढ्या ही फक्त वाघाची कातडी घालून फिरतात, पण प्रत्येकाला सांभाळते. त्यांनी आज नाव घेत नाही, पण जी माझ्या बरोबर होती ना ती कोट्याधीश झाली. कोट्याधीश चांगली कामं करायला मी त्यांना संधी दिली, कोट्याधीश झाली. पण मी कधी डुकून मागे नाही पाहिले की तू काय करतोय, तू काय करतोय, तू काय करतोय. त्याचं मला वाईट वाटत नाही की परमेश्वराने मला ती शक्ती दिली, कुठेतरी संधी दिली, कुठेतरी अक्कल दिली की यांना मोठं करा. आणि तसंच तरुण पोरं या 6 तालुक्यामधले हिंमतबाज पोरं तयार केलेला, चांगले तरुण घडवले ना, काय विकास हा होणारच आहे. म्हणून तरुणांची मानसिकता बदलवणं आणि तुम्ही तुमचं स्वातंत्र्य स्वतःच उभं करू शकतो हे मला तरुण पोरांच्या मध्ये त्या ठिकाणी वेळ घालायचा आहे. आणि या देशाचा पंतप्रधान तुकोबाईंच्या राईचा येऊन चरणी लीन होतो आणि कसली स्मारक कसलं उभं केलं पाहिजे की लोकांना हेवा वाढावा. कारण संस्कार आणि संस्कृतीचं जतन केलं नाही तुमचा इतिहास तुम्ही विसरून जाणार आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीच्या भविष्य काळामध्ये मी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जाईल, तुम्ही ज्या वेळेस माझी कॉलर धरून सांगसाल त्यावेळेस मी तुमच्या प्रत्येक शब्दाला उत्तर दिल्याशिवाय आणि काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या नावातच सुरुवातीला वंचित हा शब्द आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या पक्षाच्या नावातच प्रथम शब्द हा वंचित आहे. परंतु या लोकसभा मतदारसंघामध्ये आजही शासनाच्या अनेक योजनांपासून आज वंचित आहे, दुर्लक्षित आहे आणि उपेक्षित आहे. त्यासाठी आपण काय त्यांच्यासाठी भूमिका घेणार? सोपा प्रश्न आहे. ज्यांच्या नातवांनी वंचित शब्द काढला त्यांनीच वंचितांसाठी संविधान लिहिलं आहे. तेवढं संविधानाचं एज्युकेशन करतं म्हणजे वंचित संविधान. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.